am Professor Nanav Reses, and today we see the new topic units and measurement. बघा, पहिल्या 2 लेक्चरमध्ये आपण सिलेबस कोणता आहे 11th स्टँडर्डला फिजिक्सचा ते बघितलं. त्यानंतरनं रिड्यूस झालेला सिलेबस म्हणजे 25% जो सिलेबस रिड्यूस झालेला आहे त्याबद्दल आपण चर्चा केली. आज आपण नवीन चॅप्टर आपला फिजिक्समधला सुरू करत आहोत, युनिट्स अँड मेजरमेंट. बघा, आता इंट्रोडक्शनमध्ये काय सांगते मी, इन अवर डेली लाईफ we need to measure the number of quantities. For example, size of object, volume of liquid, weight of vegetables or fruit, etc. Means our daily life we measure the number of quantities. म्हणजेच आपण काय करतो, डेली लाईफमध्ये वेगवेगळ्या क्वांटिटी आहेत ते मेजर करतो. फॉर एक्झाम्पल वी मेजर द शुगर मेजर इन kg, weight of vegetables or fruit, साइज ऑफ ऑब्जेक्ट, व्हॉल्यूम ऑफ लिक्विड एक्सेट्रा. बघा, आता ह्याच्यामध्ये आपण काय करतोय की वेगवेगळे क्वांटिटी आहेत ते मेजर करतो. वेट ऑफ द ऑब्जेक्ट, अ मेजरमेंट इज ऑलवेज इन्व्हॉल्व कंपॅरिझन विथ द स्टँडर्ड मेजरिंग युनिट विच इज युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड. म्हणजे एखादी क्वांटिटी मेजर करण्यासाठी आपल्याला एक रेफरन्स स्टँडर्डचा यूज करावा लागतो, त्याला आपण युनिट असं म्हणतो. आता विच इज युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड. आता जर व्हॉल्यूम ऑफ लिक्विड म्हणलं तर व्हॉल्यूम कशामध्ये मोजतो आपण, मीटर क्यूबमध्ये किंवा सेंटीमीटर क्यूबमध्ये. तसंच वेट ऑफ व्हेजिटेबल म्हणलं तर आपण किलोग्रॅम ग्रॅममध्ये मेजर करतो. म्हणजे हा वेगवेगळे युनिट्स आहेत की वेगवेगळ्या क्वांटिटी मेजर करण्यासाठी. आता फॉर एक्झाम्पल, फॉर मेजरिंग द मास ऑफ गिवन फ्रूट वी नीड द स्टँडर्ड मास ऑफ युनिट ऑफ. म्हणजे फ्रूट्सचं जर आपल्याला वेट करायचं असेल, सपोज वी वेट द ॲपल्स, म्हणजे ॲपलचं जर आपल्याला वेट करायचं असेल तर आपण काय करतो, सम रेफरन्स स्टँडर्डचा यूज करतो मास. फॉर एक्झाम्पल 1 kg म्हणजे 1 किलो ॲपल आपल्याला हवे असतील, 500 किलोग्रॅम एक्सेट्रा. दिस स्टँडर्ड आर कॉल्ड युनिट्स. म्हणजे एखादी क्वांटिटी मेजर करण्यासाठी आपण एक रेफरन्स स्टँडर्ड यूज करतो, त्याला आपण युनिट म्हणतो. मग इन आवर डेली लाईफ, सपोज वी मेजर द लेंथ ऑफ ऑब्जेक्ट, suppose we consider the rod and we measure the length of object, then length measure in meter or centimeter. म्हणजे आपल्याला एखाद्या ऑब्जेक्टची लेंथ मेजर करायची असेल तर आपण म्हणत नाही की ती लेंथ 5 किलोग्रॅम आहे किंवा 5 ग्रॅम आहे, तर आपण त्या लेंथसाठी कोणतं रेफरन्स स्टँडर्ड यूज करतो, मीटर किंवा सेंटीमीटर. म्हणजे मीटर आणि सेंटीमीटर हे त्याचं झालं युनिट झालं. म्हणजे आपण वेगवेगळे ऑब्जेक्ट मेजर करतो आणि ते मेजर करण्यासाठी आपण एक रेफरन्स स्टँडर्ड वापरतो, त्याला आपण काय म्हणतो, युनिट असं म्हणतो. बघा, आता पुन्हा द मेजर क्वांटिटी इज एक्सप्रेस इन टर्म ऑफ नंबर्स फॉलोइंग बाय द करस्पॉन्डिंग युनिट. फॉर एक्झाम्पल, द लेंथ ऑफ द वायर इज द 5 मीटर. म्हणजे जर आपल्याला नंबर मोजायचा असेल तर त्याचा युनिट आपण कसं देतो, जर एखाद्या रॉडची लेंथ 5 मीटर एवढी आहे तर मीटर हे काय झालं, त्याचं युनिट झालं, आणि 5 इज द व्हॅल्यू ऑफ द लेंथ इन दॅट युनिट. म्हणजे मीटर म्हणजे त्या युनिटमधली त्याची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे, 5, आणि मीटर हे काय झालं, त्याचं युनिट झालं. द डिफरंट क्वांटिटी आर मेजर इन डिफरंट युनिट. आताच मी सांगितलं, फ्रूट मेजर करायचं असेल तर आपण किलोग्रॅम ग्रॅम म्हणतो, लेंथ मेजर करायचं असेल तर मीटर सेंटीमीटर म्हणतो, टेम्परेचर मेजर करायचं असेल तर आपण केल्विन, डिग्री सेल्सिअस, फॅरेनहीट एक्सेट्रा आपण हे वापरतो, हे आपल्याला माहीत आहे. टाईम जनरली आपण मेजर करतो मिनिट अँड सेकंडमध्ये, मास किलोग्रॅममध्ये. म्हणजे हेच मी सांगते की डिफरंट क्वांटिटी आर मेजर इन डिफरंट युनिट. मग आता कोणकोणत्या डिफरंट क्वांटिटी हे आपण फॉर एक्झाम्पल म्हणून हा टेबल बघतोय. बघा, फर्स्ट लेंथ आहे, मास एक वेगळी क्वांटिटी आहे, टाइम आहे आणि टेम्परेचर आहे. मग आता आपण लेंथ कशामध्ये मेजर, कोणकोणत्या युनिटमध्ये मेजर करू शकतो, एक तर लेंथ मीटरमध्ये मोजू शकतो, सेंटीमीटरमध्ये आणि मिलीमीटरमध्ये आपण लेंथ मेजर करू शकतो, हे त्याचे झाले युनिट. आता मास आपल्याला माहिती आहे किलोग्रॅम ग्रॅममध्ये आपण बघतो, टाइम मिनिट अँड सेकंडमध्ये बघतो, आणि टेम्परेचर सेल्सिअस, केल्विन अँड फॅरेनहीटमध्ये. म्हणजे हे काय झालं, त्याचे युनिट झाले. मग युनिटची डेफिनेशन आतापर्यंत आपण एक्झाम्पल बघितले, त्याच्यावरून युनिटची डेफिनेशन काय सांगू शकतो, द स्टँडर्ड मेजर ऑफ एनी क्वांटिटी इज कॉल्ड द युनिट ऑफ दॅट क्वांटिटी.
म्हणजे आपण आत्ता एक्झाम्पल बघून सांगितलेलं आहे की एखादी क्वांटिटी मेजर करण्यासाठी जे रेफरन्स स्टँडर्ड आपण वापरतो त्याला आपण काय म्हणतो, युनिट असं म्हणतो. द स्टँडर्ड मेजर ऑफ एनी क्वांटिटी इज कॉल्ड द युनिट ऑफ दॅट क्वांटिटी. तुम्हाला डेफिनेशन विचारली जाते, लक्षात ठेवा युनिट म्हणजे काय. आता सिस्टम ऑफ युनिट. सिस्टम ऑफ युनिटमध्ये काय बघा, सिस्टम ऑफ युनिट आर क्लासिफाईड इनटू 4 टाइप्स. मग आता हे युनिट जे मेजर करतो, मग त्या जे सिस्टम ऑफ युनिट आहेत किती, 4 आहेत. मग ते युनिट कशामध्ये आपण मेजर केलं जातो, इन CGS सिस्टीम, सेकंड इन MKS सिस्टीम, FPS सिस्टीम अँड SI सिस्टीम. देर आर द 4 सिस्टम ऑफ युनिट. वी मेजर युनिट फ्रॉम दिस सिस्टम ऑफ युनिट. मग आता त्याच्यामध्ये फर्स्ट आपली जी आहे CGS सिस्टीम. आता CGS सिस्टीमचा लॉंग फॉर्म काय आहे, म्हणजेच बघा, C मीन्स सेंटीमीटर ग्रॅम सेकंड. इट स्टँड फॉर द सेंटीमीटर ग्रॅम सेकंड सिस्टीम मीन्स CGS सिस्टीम. इन दिस सिस्टीम लेंथ, मास अँड टाइम. म्हणजे आपण इथं 3 क्वांटिटी कन्सिडर करतोय. ह्या 4 सिस्टीमसाठी आपण लेंथ आणि मास आणि टाइम ह्या 4 सिस्टीममध्ये कशामध्ये मेजर केलं जातं आपण ते बघतो. CGS सिस्टीममध्ये लेंथ कशामध्ये मोजतो, तर सेंटीमीटरमध्ये मोजतो. मास मोजतो ते ग्रॅममध्ये मोजतो आणि टाइम मोजतो ते सेकंडमध्ये मोजतो. आता MKS सिस्टीम जर म्हणलं तर एम काय, एममध्ये म्हणतो मीटर किलोग्राम सेकंड, सेंटीमीटर ग्रॅम सेकंड अँड मीटर किलोग्राम सेकंड. मग आता त्याचं लॉंग फॉर्म आपण बघितलं. इन दिस सिस्टीम लेंथ, मास अँड टाइम मेजर इन लेंथ मीटरमध्ये, मास कशामध्ये मोजतो आपण किलोग्राममध्ये आणि टाइम सेकंडमध्ये. सगळ्या तिन्ही 4 सिस्टीम ऑफ युनिटमध्ये टाइम आपण सेकंडमध्ये मोजतो. MKSमध्ये मास किलोग्राम आणि लेंथ जी आहे ती मीटरमध्ये आणि टाइम सेकंडमध्ये. CGSमध्ये कोणत्या युनिटने वापरतो ते आपण बघायचे. थर्ड जे आहे FPS इज स्टँड फॉर द फूट पाउंड सेकंड सिस्टीम. इन दिस सिस्टीम लेंथ, मास अँड टाइम मेजर इन फूट, लेंथ मेजर इन फूट, मास मेजर इन पाऊंड. मोठमोठे जर आपण बघितलं तर ते आपण पाऊंडमध्ये मोजतो, हेवी वेट असेल तर, अँड टाइम इन सेकंड. इन SI सिस्टीम, लॉंग फॉर्म ऑफ SI इज इंटरनॅशनल सिस्टीम. म्हणजे येस मीन्स सिस्टीम इंटरनॅशनल सिस्टीम. And this system has replaced all other system mentioned above it except and is being used to all over world. म्हणजे सगळीकडे ही सिस्टीम वापरली जाते. आता लक्षात घ्या, FPS ही ब्रिटिश सिस्टीम आहे, आपण जनरली वापरत नाही. आपण कोणती MKS आणि CGS ह्या 2 सिस्टीम वापरतो आणि SI ही सिस्टीम युनिव्हर्सली ॲक्सेप्ट केलेली आहे. मग MKSमध्ये मास, लेंथ, टाइम कशामध्ये मोजतात आणि CGSमध्ये कशामध्ये मोजतात ते बघा. म्हणजे सुरुवातीला आपण युनिट म्हणजे काय बघितलं. युनिट म्हणजे एखादी क्वांटिटी मेजर करण्यासाठी आपण त्याला जे रेफरन्स स्टँडर्ड वापरतो त्याला युनिट म्हणतो. आणि ह्या युनिट मेजर करण्याच्या 4 पद्धती आहेत. कोणत्या 4 पद्धती आहेत, तर CGS सिस्टीम आहे, MKS सिस्टीम आहे, FPS सिस्टीम आणि SI सिस्टीम. त्याच्यामधल्या पहिल्या 2 सिस्टीम आहेत हे आपण 11वी 12वी दोन्ही ह्याला म्हणजे MKS आणि CGS सिस्टीमच आपण जनरली वापरतो. FPS सिस्टीम आपण वापरत नाही, ब्रिटिश सिस्टीम आहे. आणि SI सिस्टीम सुद्धा आपण वापरतो. ठीक आहे, हे 4 सिस्टीम ऑफ युनिट आहेत. हा पहिला पॉईंट पूर्णपणे लक्षात आला आहे का बघा. पहिल्यांदा युनिट म्हणजे काय आणि त्याचे सिस्टीम ऑफ युनिटचे 4 टाईप कोणते आहेत आपण ते बघितलं. आता आपण पुढे जो नेक्स्ट पॉईंट बघणार आहे तर फिजिकल क्वांटिटी. आता फिजिकल क्वांटिटी त्याचे 2 टाईप पडतात. देअर आर द 2 टाईप ऑफ द फिजिकल क्वांटिटी. फर्स्ट टाइप इज द फंडामेंटल क्वांटिटी अँड सेकंड इज द डिराइव्ह क्वांटिटी. मग आता पहिल्यांदा आपण फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय बघणार आहे आणि सेकंड डिराइव्ह क्वांटिटी म्हणजे काय बघणार आहे. बघा, तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो पहिल्या पॉईंटवरती, डिफाईन युनिट अँड स्टेट इट्स एनी वन सिस्टम ऑफ युनिट्स, म्हणजे एक्सप्लेन करावं लागेल. पुढचा टाईप आहे तो फिजिकल क्वांटिटी. मग फंडामेंटल क्वांटिटी कोणत्या आहेत, एक्झाम्पल MCQ मध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतो. बघा, आता फंडामेंटल क्वांटिटीचे डेफिनेशन आपण बघणार आहोत. द फिजिकल क्वांटिटी which are do not depends on any other physical quantity for their measurement are known as the fundamental quantity and there are the 7 fundamental quantity. म्हणजे जी फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी दुसऱ्या क्वांटिटीवरती डिपेंड्स नसते त्याला आपण फंडामेंटल क्वांटिटी म्हणतो आणि जी डिपेंड्स असते त्याला आपण डिराइव्ह क्वांटिटी म्हणतो. द फिजिकल क्वांटिटी विच आर डू नॉट डिपेंड्स ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट आर नोन ॲज द फंडामेंटल क्वांटिटी. म्हणजे ही फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी दुसऱ्यावरती डिपेंड्स नसते त्याला आपण फंडामेंटल क्वांटिटी म्हणतो. मग 7च फंडामेंटल क्वांटिटी आहेत. म्हणजे
फिजिकल क्वांटिटी कोणकोणत्या आहेत? सगळ्याच, म्हणजे मास, लेंथ, टाइम, टेम्परेचर, ॲक्सलरेशन, मोमेंटम, हे सगळ्या ज्या आहेत त्या फिजिकल क्वांटिटी आहेत. मग त्याचे दोन टाईप पडतात, फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराइव्ह क्वांटिटी. मग ही फंडामेंटल जी क्वांटिटी आहे त्याचे डेफिनेशन काय सांगितलं? द फिजिकल क्वांटिटी विच आर डू नॉट डिपेंड्स ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी, त्याला म्हणतो फंडामेंटल क्वांटिटी. पण देअर आर द 7 फंडामेंटल क्वांटिटी. मग लक्षात ठेवा, तुम्हाला MCQ मध्ये काय केलं जातं? फंडामेंटल क्वांटिटी कोणत्या आहेत विचारलं जातं आणि 4 ऑप्शन असतात. त्याच्यामध्ये 3 ऑप्शन डिराइव्ह क्वांटिटी दिली जाते आणि 1 फंडामेंटल दिली जाते. त्याच्यातलं तुम्हाला फाइंड आउट करायचं असतं. मग लक्षात कसं ठेवायचं? फंडामेंटल क्वांटिटी ह्या 7 आहेत, ह्या लक्षातच पाठच करून ठेवायच्या आणि ह्या सोडून बाकीच्या ज्या सगळ्या क्वांटिटी असतात त्या डिराइव्ह क्वांटिटी असतात. मग आता फिजिकल 7 फंडामेंटल क्वांटिटी कोणत्या आहेत? तर लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स, ह्या 7 पाठ करून ठेवायचं. त्याचं SI युनिट काय, सिम्बॉल कसं वापरलं जातं ते लक्षात ठेवायचं आणि ह्या 7 क्वांटिटी सोडून बाकीच्या ज्या सगळ्या क्वांटिटी आहेत ते डिराइव्ह क्वांटिटी आहेत. मग आत्ताच मी सांगितलं SI सिस्टीम लेंथ कशामध्ये मोजतो? मीटरमध्ये, मास किलोग्राममध्ये, टाइम सेकंडमध्ये, टेम्परेचर केल्विनमध्ये, इलेक्ट्रिक करंट एम्पियर, ल्युमिनस इंटेन्सिटी कॅन्डेला म्हणतात, अमाऊंट्स ऑफ सबस्टन्स मोलमध्ये आपण मोजतो. हे सिम्बॉल आहेत, मीटर, kg, केल्विन, CD मीन्स कॅन्डेला, MOL म्हणजे मोल, हे आहे लक्षात ठेवा. आता आपण फंडामेंटल क्वांटिटी बघितल्या. मग फंडामेंटल युनिट म्हणजे काय? पहिली क्वांटिटी फंडामेंटल क्वांटिटी, द क्वांटिटी विच डू नॉट डिपेंड्स ऑन एनी अदर क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट इज कॉल्ड द फंडामेंटल quantity and the unit is used to measure the fundamental quantity which is called the fundamental unit. म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी मेजर करण्यासाठी आपण जे युनिट वापरतो त्याला फंडामेंटल युनिट असं म्हणतो. द युनिट यूज टू मेजर द फंडामेंटल क्वांटिटीज आर कॉल्ड द फंडामेंटल युनिट. म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी मेजर करण्यासाठी आपण जे युनिट वापरतो त्याला फंडामेंटल युनिट असं म्हणतो. मग लक्षात ठेवा, पहिला पॉईंट आहे फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय आणि फंडामेंटल युनिट. मग फंडामेंटल क्वांटिटी किती आहेत त्याचे एक्झाम्पल बघितलं आहेत, 7 आहेत, ते लक्षात ठेवा. आता सेकंड फिजिकल क्वांटिटी आहे ती डिराइव्ह क्वांटिटी आहे. आता त्याच्याबरोबर अपोजिट असणार आहे. फंडामेंटल क्वांटिटी ही मेजर करण्यासाठी कशावरती डिपेंड्स नसते. आता कशावरती ही डिपेंड्स नसते? लेंथ. आता लेंथ मेजर करण्यासाठी फोर्सची गरज आहे का? डायरेक्शनची गरज आहे का? नाहीये. लेंथ आपण सांगितली, तुम्हाला एक रॉड दिला, तुम्ही पुढून लेंथ मोजली आणि मागून लेंथ मोजली तर त्याची लेंथ तेवढीच भरणार आहे, चेंज होणार नाही. मास. आता मास आपण वेट करत असताना वेट केलं त्याला डायरेक्शन लागत नाही, म्हणजे नॉर्थ डायरेक्शनने मेजर केलं तर 5 kg येईल आणि साऊथ डायरेक्शनने मेजर केलं तर 10 kg येईल, असं होणार नाही. टाइम, तुम्ही इथं टाइम बघितला तरी तोच असणार आहे आणि दुसरीकडे जाऊन बघितला तरी टाइम तोच असणार आहे. म्हणजे ह्या ज्या क्वांटिटी आहेत ह्या कशावरती डिपेंड्स नाहीत, म्हणून त्यांना फंडामेंटल क्वांटिटी म्हणतो. आता सेकंड जे क्वांटिटी आहेत ते बघा, डिराइव्हड क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी अदर दॅन द फंडामेंटल क्वांटिटीज which depends on one or more fundamental quantity for their measurement. म्हणजे the physical quantity which depends on the fundamental quantity for their measurement. डिराइव्ह क्वांटिटी कुणाला म्हणायचं की ते मेजर करण्यासाठी त्यांना दुसऱ्यांवरती डिपेंड्स राहायला लागतं. मग कुणावर डिपेंड्स राहायला लागतं? तर फंडामेंटल क्वांटिटीवरती, म्हणून त्याला आपण डिराइव्ह क्वांटिटी असं म्हणतो. मग आता 7 जर फंडामेंटल क्वांटिटी सोडल्या तर फिजिक्सच्या पुस्तकामधल्या बाकीच्या ज्या सगळ्या क्वांटिटी त्या डिराइव्ह क्वांटिटी आहेत. मग आपण त्याचं 2-3 एक्झाम्पल बघूया बघा चार्टच्या स्वरूपात. आता पहिली डिराइव्ह क्वांटिटी आहे ती व्हेलॉसिटी. वी नो द फॉर्म्युला फॉर द व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी विच इज इक्वल टू, आता हे सगळे फॉर्म्युले मी नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला सांगणार आहेत, आता समजून घ्या बघा. व्हेलॉसिटी विच इज इक्वल टू युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट अपॉन युनिट ऑफ टाइम. मीन्स व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे व्हेलॉसिटी विच इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजे व्हेलॉसिटी डिपेंड्स कशावरती आहे? डिस्टन्सवरती आणि टाइमवरती. व्हेलॉसिटी म्हणजे तुम्हाला सांगितलं इथून सातारला जायचं तर ते किती डिस्टन्स तुम्ही कव्हर केले आणि त्यासाठी किती टाइम लागलेला आहे, मग ते आपण ॲव्हरेज व्हेलॉसिटी काढू शकतो. म्हणजे व्हेलॉसिटी विच इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजे ह्या दुसऱ्या क्वांटिटीवरती डिपेंड्स आहे, म्हणून त्याला आपण डिराइव्ह क्वांटिटी म्हणतो. ॲक्सलरेशन, velocity upon time, unit of velocity upon unit of time means acceleration depends on the velocity and time. And momentum is the product of mass and velocity. Means we see the 3 quantity, velocity, acceleration and momentum, which is depends on the other fundamental quantity for their measurement, which is called the derived quantity. म्हणजे velocity depends on the displacement and time,
acceleration depends on the velocity and time, and momentum which is depends on the mass and velocity. So this three quantity which is called the derived quantity. We know the what is meant by the derived quantity. Derived quantity which depends on the other fundamental quantity for their measurement, which is called the derived quantity. Now we see the SI unit and CGS unit. In above point we see the what is meant by the unit, and how many type of to measure the unit means system of units. We see the 4 types. Then here we use the SI unit and CGS unit. बघा आता व्हेलॉसिटी जर बघितली तर डिस्टन्स अपॉन टाइम हा त्याचा फॉर्म्युला आहे. डिस्टन्स आपण कशाने मोजतो, मीटरमध्ये मोजतो, आणि टाइम मोजतो सेकंडमध्ये. मग वरती लिहिणार मीटर अपॉन टाइम म्हणजे युनिट काय आलं, मीटर पर सेकंड झालं. मग मीटर पर सेकंड हे SI असेल तर CGS मध्ये मीटरचं काय होणार, सेंटीमीटर, आणि टाइम 4 सिस्टम ऑफ युनिटमध्ये सेकंडच असतो म्हणून इथं सेंटीमीटर पर सेकंड आलं. म्हणजे व्हेलॉसिटीचं SI युनिट आहे मीटर पर सेकंड आणि CGS युनिट आहे सेंटीमीटर पर सेकंड. पण लक्षात ठेवा, तुम्हाला जर एखाद्या क्वांटिटीचा फॉर्म्युला माहीत असेल तर त्याच्यानं आपल्याला SI आणि CGS युनिट लिहिता येतं आणि त्याच्यानं डायमेन्शन पण काढता येतात. ते आपला पुढचा पॉईंट आहे. ॲक्सलरेशन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. आता व्हेलॉसिटी कशामध्ये मोजतो, मीटरमध्ये, अँड व्हेलॉसिटीचं युनिट काय आहे हे इथे व्हेलॉसिटी बघितले. व्हेलॉसिटीचं युनिट आहे मीटर पर सेकंड, आणि ह्याला पुन्हा हे इथं भरलं मीटर पर सेकंड. आपण पुन्हा टाइम आहे म्हणजे सेकंडचा काय होणार आहे, स्क्वेअर होणार आहे. म्हणजे मीटर पर सेकंड स्क्वेअर हे ॲक्सलरेशनचं SI युनिट आहे, आणि ह्याच्याबरोबर उलट कसं होणार आहे, मीटरचं सेंटीमीटर, सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर हे ॲक्सलरेशनचं CGS युनिट आहे. थर्ड क्वांटिटी मास इंटू व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी कशामध्ये मोजतात, मीटर पर सेकंड, आणि मास कशामध्ये, kg आहे. तर प्रोडक्ट आहे म्हणजे kg मीटर पर सेकंड, आणि तर ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड. म्हणजे तुम्हाला जर हे फॉर्म्युला माहीत असतील तर त्याच्यावरून आपण SI आणि CGS युनिट लिहू शकतो. लक्षात ठेवा. बघा पुन्हा एकदा सांगते, फिजिकल क्वांटिटीचे 2 मध्ये क्लासिफिकेशन केलं जातं. फर्स्ट फंडामेंटल क्वांटिटी अँड सेकंड डिराइव्ह क्वांटिटी. जी क्वांटिटी मेजर करण्यासाठी दुसऱ्या क्वांटिटीवरती डिपेंड्स नसते त्याला आपण फंडामेंटल क्वांटिटी म्हणतो, आणि डिपेंड्स असते त्याला आपण डिराइव्ह क्वांटिटी म्हणतो. मग फंडामेंटल क्वांटिटी कोणत्या आहेत तर आपण तो टेबल बघितल्यात, त्याच्यात 7 फंडामेंटल क्वांटिटी बघितल्यात, आणि त्या सोडून बाकी सगळ्या ज्या आहेत त्या डिराइव्ह क्वांटिटी आहेत. व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट आहे, ह्याच्यावरती बरेच क्वेश्चन विचारले जातात. पहिला पॉईंट झाला आपला युनिट म्हणजे काय, आणि त्या युनिटवरती युनिट जो आपण पॉईंट बघितलाय तो, आणि त्याच्यावर ते सिस्टम ऑफ युनिट कोणते ते. दुसरा फंडामेंटल, डिफाईन फंडामेंटल क्वांटिटी अँड स्टेट इट्स एनी 2 एक्झाम्पल. डिफाईन डिराइव्ह क्वांटिटी अँड गिव्ह इट्स एनी 2 एक्झाम्पल. असं तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. आता पुढे बघा सप्लिमेंटरी युनिट्स. आता सप्लिमेंटरी युनिट्स जे आहे म्हणजे आता डिराइव्ह युनिट एक राहिलं आपलं, म्हणजे आपण जसं म्हणलं फंडामेंटल क्वांटिटी मेजर करण्यासाठी जे युनिट वापरतो त्याला म्हणायचं फंडामेंटल युनिट, आणि डिराइव्ह युनिट कोणा म्हणायचं, द युनिट यूज टू मेजर द डिराइव्ह क्वांटिटी आर कॉल्ड द डिराइव्ह युनिट. म्हणजे डिराइव्हड युनिट मेजर करण्यासाठी जे आपण युनिट वापरतो त्याला म्हणायचं, डिराइव्ह क्वांटिटी मेजर करण्यासाठी आपण जे युनिट वापरतो त्याला आपण डिराइव्ह युनिट असं म्हणतो. आणि फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराइव्ह क्वांटिटी सोडून 2 सप्लिमेंटरी युनिट्स आहेत. आपण 2 वापरतो युनिट्स म्हणून त्याला आपण म्हणतो सप्लिमेंटरी युनिट. पण ते 2 सप्लिमेंटरी युनिट कोणते आहेत तर प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल. ह्याच्यात सुद्धा तुम्हाला एक्सप्लेन द प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल हे विचारलं जातं. आता हे डायग्राम तुमच्या पुस्तकामधले आहे. आता प्लेन अँगल म्हणजे काय बघा, प्लेन अँगल कशाने दाखवतो आपण, डी थिटाने दाखवतो. द रेशो ऑफ लेंथ ऑफ आर्च ds of an circle to the radius of a circle is called plane angle. आता ही पहिली फिगर बघा, हा सेंटर आहे O, आणि हा आपण सर्कलची एक बाजू घेतलेली, फक्त एक पोर्शन घेतलेला आहे. हा सर्कल जर हा सेंटर धरून हा पूर्ण असं तुम्ही सर्कल ड्रॉ केला आणि त्याच्यावरचा हा एक सरफेस ds एवढा घेतला तर ही डायग्राम तुमची अशी दिसेल. आपण इथं पूर्ण सर्कल दाखवलेलं नाहीये. मग हा सेंटर आहे आणि ह्या सर्कलवरचा एक छोटासा पोर्शन घेतलाय आपण ds म्हणले. मग ही जी रेडियस आहे ही किती आहे, r आहे, r एवढी रेडियस आहे. आणि मग आपण हा जर इथे एक पॉईंट घेतला सर्कलवरती आणि इथे एक घेतला तर ह्यानी कव्हर केलेला सबस्टेंड केलेला अँगल किती आहे, डी थिटा. आणि ह्या डी थिटाला आपण काय म्हणतो, प्लेन अँगल असं म्हणतो. मग प्लेन अँगल म्हणजेच काय, त्याचा फॉर्म्युला आहे डी थिटा विच इज इक्वल टू ds अपॉन r. मग ds ला काय म्हटले,
आर्च लेंथ, म्हणजे ही जी ह्यानी कव्हर केलेली जी लेंथ आहे, ह्या अँगलनी सबस्टेंड केलेली जी लेंथ आहे त्याला आर्च लेंथ असं आपण म्हणतो. ARC आर्च लेंथ म्हणजे DS आणि डिवायडेड बाय काय, त्या सर्कलची रेडियस. मग हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. ह्याच्यावरती आपल्याला एक्झाम्पल आहेत आणि एक्झाम्पलसाठी फॉर्म्युला लागतो. डी थिटा म्हणजे प्लेन अँगल, DS म्हणजे लेंथ कसली तर आर्च लेंथ, आर्च मीन्स ह्याच्यावरचा छोटा जो पॉईंट कन्सिडर केला ते, आणि आर म्हणजे त्या सर्कलची रेडियस. डी थिटा विच इज इक्वल टू DS अपॉन आर. ही झाली आपली पहिली डेफिनेशन. Thus, d theta is the angle subtended by the arch at the center of circle. आत्ताच सांगितलं मी. And its unit is radian. Radian हे अँगल आपण कशामध्ये मोजतो, रॅडियन मध्ये मोजतो. आणि अँगल रॅडियन मध्ये मोजतो तर ते आपण सिम्बॉलिकली RAD रॅड म्हणजे रॅडियन असं लिहितो. आणि इट इज डिनोटेड ॲट थिटा रेस टू C, म्हणजे हे असं आपण दाखवतो काय, अँगल प्लेन अँगल असं दाखवतो. हे पहिलं झालं. आता सेकंड डेफिनेशन बघणार आहे, सॉलिड अँगल विच इज डिनोटेड बाय द d ओमेगा. आता इट इज द 3 डायमेन्शनल सिस्टीम. ही कशी सिस्टीम आहे, 3 डायमेन्शनल सिस्टीम आहे. आणि हा जो इथला सरफेस दाखवला आहे d ओमेगा, त्याला आपण म्हणतो सॉलिड अँगल असं म्हणतो. आता सॉलिड अँगलचे डेफिनेशन काय, सॉलिड अँगल इज 3 डायमेन्शनल अनालॉगस ऑफ अ प्लेन अँगल. Solid angle is defined as the area of portion of a surface of sphere to the square of radius. म्हणजे एरिया, त्या स्पियरच्या सरफेस मधला एरिया डिवायडेड बाय रेडियसचा स्क्वेअर, म्हणजे d ओमेगा इज इक्वल टू DA अपॉन R स्क्वेअर. म्हणजे ह्याने कव्हर केलेला हा जो सरफेस आहे तो सरफेस म्हणजेच एरिया DA अपॉन रेडियसचा स्क्वेअर, म्हणजेच काय येणार आहे, d ओमेगा इज इक्वल टू DA अपॉन R स्क्वेअर विच इज द फॉर्म्युला ऑफ द सॉलिड अँगल. हा सुद्धा फॉर्म्युला एक्झाम्पलमध्ये लागतो. मग स्टर रॅडियन म्हणजे SR, स्टर रॅडियन हे सॉलिड अँगलचं काय आहे, युनिट आहे. आणि इट इज डिनोटेड ॲज द ओमेगाने आपण वापरतो. हे सिम्बॉल कुठला आहे, ओमेगा आहे. म्हणजे पुन्हा एकदा बघा, आपण ह्या चॅप्टरमध्ये किती पॉईंट बघितले. ह्या चॅप्टरमध्ये आपण पॉईंट जे बघितलेले आहेत, पहिला पॉईंट आपण बघितला आहे कोणता ह्याच्या चॅप्टरमध्ये, युनिट्स अँड मेजरमेंट. आजच्या लेक्चरमध्ये आपण जे पॉईंट बघितलेले आहेत ते मी पुन्हा एकदा सांगते बघा. त्यानंतर पुढं मी असाइनमेंट सांगणार आहे. हा जो पॉईंट आहे ह्याच्यावरती पहिला पॉईंट आहे युनिट. युनिट म्हणजे काय, तुमच्या लक्षात आलं का, रेफरन्स स्टँडर्ड यूज फॉर देअर मेजरमेंट इज कॉल्ड युनिट. म्हणजे एखादी क्वांटिटी मेजर करण्यासाठी आपण त्याला रेफरन्स स्टँडर्ड देतो, त्याला आपण युनिट म्हणतो. मग तुम्ही हे शिकायच्या आधी सुद्धा तुम्हाला माहिती आहे की शुगर कशामध्ये मेजर करतो, लेंथ कशामध्ये मेजर करतो. हे मेजर करण्यासाठी आपण जे रेफरन्स स्टँडर्ड वापरतो त्याला आपण युनिट असं म्हणतो. मग 4 सिस्टीम ऑफ युनिट आहे. हे जे लॉंग फॉर्म काय आहेत, मग हे युनिट MKSमध्ये मोजतो आणि CGSमध्ये मोजतो. ते कसं मोजतो ते लक्षात ठेवा. त्यानंतर फिजिकल क्वांटिटी, फंडामेंटल क्वांटिटी कोणत्या आणि डिराइव क्वांटिटी कोणत्या. फंडामेंटल युनिट म्हणजे काय आणि डिराइव युनिट म्हणजे काय हे आपण बघितलं. आणि हे जे एक्झाम्पल बघितले ते लक्षात ठेवा. आणि 2 सप्लिमेंटरी युनिट आहेत कोणते तर प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल. मग त्याचे फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आणि त्याचं युनिट लक्षात ठेवायचं. आता हे जे झालेलं आहे, आजचा जो पॉईंट झालेला आहे, ह्याची लिंक मी तुम्हाला ग्रुपवरती शेअर करत आहे. ती तुम्ही लिंक ओपन करा, लेक्चर नीट ऐका आणि लेक्चर ऐकून झाल्यानंतर तुम्ही ह्याच्या ज्या नोट्स आहेत मी ह्या व्हिडिओच्या खाली PDF पाठवत आहे, त्या नोट्स ओपन करून तुम्ही फिजिक्सला एक वही घाला आणि त्या वहीमध्ये तुम्ही आजच्या लेक्चरचं डेट टाकायची आणि आज जेवढं लेक्चर झालेलं आहे त्याच्या नोट्स लिहून काढायच्या. आणि आज उद्या तुम्हाला जे आहे, म्हणजे आता सॅटर्डे असल्यामुळे आपला हा पॉईंट झाला आहे, ह्या पॉईंटवरती मी तुम्हाला असाइनमेंटची सुद्धा PDF पाठवते. त्या असाइनमेंट सोप्या आहेत, तुम्ही वाचा आणि असाइनमेंट काय करा, सॉल्व करा. त्याचे आन्सर सॉल्व करून मला पाठवा. ते मी चेक करून देईल आणि त्याचे आन्सर की नेक्स्ट सॅटर्डेला देईल. ओके, थँक्यू.